श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, मला तू ब्रह्मांडधीश म्हणून पूज्य मानतोस, सेवा करतोस, नाम जाप करतोस. ते सर्व काही स्वीकार केल्या जात आहे. त्याची प्रचिती तुला लवकरच प्राप्त होणार आहे. कित्येक सुखांपासून तू आजपर्यंत लांब होतास. ते सुख आता तुला प्राप्त होण्याची वेळ येत आहे. देव म्हणतात, बाळा, कधीही कुणाला काही देण्याचा अहंकार मनात बाळगू नका. कोण जाणे की तुम्ही ते मागच्या जन्मीचे ऋण फेडत असाल. जर तुम्हाला अहंकार वाटत असेल तर देवाकडे या आणि देवाला ते सर्व काही सांगून त्यातून मुक्त व्हा. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तर तुम्ही स्वतःला भाग्यशाली माना. श्री स्वामी संदेश या पवित्र आध्यात्मिक संदेशाच्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात, म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे. तुमच्या मनातील सर्व काही इच्छा स्वामी माऊली पूर्ण करत तुम्हाला सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगती देवोत, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, हा संदेश शुभ संकेतांनी भरलेला आहे. जणू तुझ्या आयुष्यात आता शुभ चिन्हांची, शुभ लक्षणांची वाढ होणार आहे. त्याचाच संकेत म्हणून हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे. तेव्हा याला शेवटपर्यंत ऐकून घेऊन यात दिलेले आशीर्वाद हे तुझ्यासाठी आणि तुझ्या प्रियजनांसाठी आहेत. यावर लक्ष केंद्रित करून ऐकून घे. तुझ्या जीवनातील तो सुखद काळ आता तू अनुभव करणार आहे. देव तुझ्यासाठी असे द्वार उघडत आहे जिथून तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद सुखांनी, आनंदाने भरून येत आहेत. जेव्हा तुम्ही स्वतःला एकटे प्राप्त करता त्या क्षणाला देवाचा धावा करायला विसरू नका. देवाचे स्मरण करायला विसरू नका. पुढल्या क्षणी तुम्ही पाहाल की देव तुमच्या चिंता हरण करण्यासाठी कुठला ना कुठला मार्ग तुमच्यापर्यंत आणून देऊन तुम्हाला त्या मार्गावर चालवण्यासाठी तत्पर करत आहे. तुम्ही सुद्धा त्या मार्गावर चालण्यासाठी सज्ज आहात? जर असाल तर होय म्हणून टाईप करा. स्वामी म्हणतात, बाळा, जर तू या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहेस तर मी तुझ्याकडे अपघाताने नाही तर तुझ्यासाठी दैवी योजनेनुसार हा संदेश पाठवण्यात आला आहे. मला तुला काहीतरी सांगायचे आहे जे तुझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. स्वामी म्हणतात, पुढील काही क्षण आणि काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील. जर एकाग्र मनाने तू हा संदेश स्वीकार करशील तर तुला काही संकेतही प्राप्त होतील. जे नाते आजपर्यंत दुखावल्या गेले होते, ते नाते दुरावल्या गेले होते, ते आता जवळ येण्याच्या स्थितीत येत आहे. तुमच्या मनातील ते भेदाभेद आता दूर होतील आणि तुम्ही पुन्हा एकत्र याल. तोच आनंद, तेच सर्व काही सुख तुम्ही प्राप्त कराल. काही कारणांमुळे तो दुरावा निर्माण झाला होता, पण आता मात्र देवाने तुमच्याकडे कृपादृष्टी केली आहे. याचा अनुभव तुम्हाला येईल. जे कोणी माझे प्रिय बाळ माझ्याकडे प्रार्थना करत होते की ते नाते जुळवून आणा, त्या नात्यातील दुरावा नष्ट करा, तर आता तो दुरावा नष्ट होईल. तुमच्या नात्यातील ते सर्व काही क्लेश, कलह आज
रात्रीतून दुरुस्त केल्या जातील आणि तुम्हाला सुख, संपन्नता आणि तुमचे नाते पुन्हा घट्ट केल्या जाईल. तुमच्यातील तो दुरावा संपून जाईल, कारण देवाची तशी इच्छा आहे की तुम्ही पुन्हा प्रेमाने, आनंदाने एकत्र यावे. तुमच्यातली ती माया पुन्हा जागृत व्हावी यासाठी देवाचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे. तुम्ही जेव्हा एकमेकांसाठी जगू लागता, एकमेकांसाठी प्रार्थना करू लागता, तेव्हा तुमच्यासाठी असे द्वार देवही उघडतात जिथून तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे फक्त तुमच्यासाठीच असतात. त्यासाठी सज्ज व्हा, कारण आता तुम्ही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ होणार आहात. तुमच्या जीवनातील क्लेश, कलह आणि ते शत्रू दूर करण्यात येत आहेत, ज्यामुळे तुमच्यात दुरावा निर्माण झाला होता. देव म्हणतात, माझे लक्ष त्याही ठिकाणी आहे ज्या ठिकाणी त्यांना, तुझ्या शत्रूंना असे वाटते की माझे लक्ष त्यांच्याकडे नाही, पण ते हे चूक करत आहेत की त्यांना असे वाटत आहे की माझे तुमच्याकडे दुर्लक्ष आहे. पण मी सतत तुमच्यावर लक्ष ठेवून आहे आणि तुमच्यासाठी कार्य करत आहे. तेव्हा उदासीनता सोडा आणि माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होणारे आशीर्वाद प्राप्त करून निश्चिंत रहा, कारण मी सतत माझ्या प्रिय भक्तांसाठी कार्य करत आहे. त्यांच्या कुटुंबियांना एकत्रित आणण्याचे, त्यांना खूप काही आनंद देण्याचे कार्यही मीच करत आहे. मलाच ते आपला गुरु मानतात, मलाच ते आपला भगवंत मानतात, मलाच ते ब्रह्मांडधीश मानतात. म्हणून माझे त्यांच्यासाठी खूप काही दायित्व आहे, ते मी पार करत आहे. तेव्हा तुम्ही ते आशीर्वाद स्वीकारण्यासाठी सज्ज व्हा, कारण जेव्हा तुमचा देव तुमच्या पाठीशी उभा आहे, तेव्हा तुम्हाला कुठेही न डगमगता पुढे चालत राहायचे आहे. तुमच्या मार्गात खूप काही आनंद, सुख देण्यात येत आहे. काही चमत्कारिक गोष्टी तुम्ही पुढील काळात प्राप्त करणार आहात. तुमच्या अडीअडचणींसाठी तुम्हाला देव मार्ग दाखवणार आहे, यावर विश्वास ठेवा. आणि जे कोणी देवावर विश्वास ठेवतात त्यांनी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊलीची कृपा निरंतर त्यांच्यावर राहील, जे स्वामींचे नाम घेतात, जे स्वामींच्या निरंतर नामामुळे जवळ राहू इच्छितात, त्यांच्या आज्ञेत वागतात, तेच भक्त स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करतात. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला आणि तुझ्या मनाला अहंकारापासून निरंतर दूर ठेव. लवकरच तुला चांगले फळे मिळण्याचा योग्य वेळ येणार आहे. कारण आत्ताच तू हा संदेश ऐकत आहे, तर मी तुला सांगू इच्छितो की मागील काही काळात तुम्ही काही असे कर्म केले आहे, ज्यामुळे आता देव तुमच्यावर प्रसन्न आहे. आणि प्रसन्न असल्यामुळे तुमच्या जीवनातील ते खूप काही असे कटू अनुभव देव पुसून टाकत आहे आणि त्या जागी तुमच्यासाठी आधार, आनंद आणि सुख पाठवत आहे. देव म्हणतात, तुला माझा आधार निरंतर हवा आहे. होय बाळा, पण मी तुला तुझ्या पायावर उभा करू इच्छितो. तू तुझ्या विश्वासावर पुढे जा, कारण तुला ते सर्व काही प्राप्त होणार आहे. मी तर जन्माआधीही तुझ्या सोबत होतो, आताही तुझ्या सोबत आहे आणि पुढेही तुझ्या सोबत राहील. काळजी करू नकोस. जे काही तुला भय, भीती, त्रास वाटत आहेत, ते सर्व काही नाश पावणार आहे. तुझ्या शत्रूंना मी ते मार्ग दाखवील ज्यावर त्यांनी चालावे. तुझ्या मार्गात येऊ नये अशी बुद्धी मी त्यांना देऊ इच्छितो. ते निरंतर तुझ्या कार्यात खूप काही त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ते त्या कार्यात विजयी ठरणार नाहीत. विजयी ठरशील तो तूच आणि तुझे सर्व कुटुंबीय, कारण
तुम्ही सेवेत मग्न आहात, चांगल्या कर्मात मग्न आहात. जो कोणी चांगले कर्म करतो तो कधीही हार मानत नाही. जो इतरांचे चांगले होण्याचे पाहतो, जो कुणाच्या मदतीसाठी धाव घेतो, त्यासाठी ईश्वरही धाव घेतो. बाळा, तुला ते प्राप्त होईल ज्याची तुला आशा आहे, आणि ज्या गोष्टीची तू आशा सोडली होतीस तेही आता प्राप्त होईल. तुला भीती, कर्ज, गरिबी आणि दुःखातून मोकळे केल्या जात आहे, कारण तू देवाचा प्रिय बाळ आहेस. तू शेवटपर्यंत हा संदेश ऐकला आहेस. तुझ्या चिंता संपतील, तुझी काळजी संपेल, तुला सुख, समृद्धी आणि आरोग्य प्राप्त होईल. सुखी रहा बाळा, तुझे कल्याण होईल. प्रिय स्वामी भक्तांनो, जे कोणी तुमचे शत्रू आहेत त्यांच्यावर देवांची नजर आहे, तेव्हा तुम्ही चिंता बाळगू नका. स्वामींच्या नामात राहा, स्वामींच्या ध्यानात राहा. जे कोणी तुमच्यासाठी वाईट चिंतत आहेत, वाईट करण्याचा प्रयत्न देखील करत आहेत, ते अयशस्वी ठरतील. आणि तुम्ही जे कोणी चांगले कर्म करत आहात, स्वामींची भक्ती करत आहात, तर तुमच्यासोबत निरंतर चांगलेच होईल, यावर विश्वास ठेवा. स्वामी माऊली निरंतर तुम्हाला आशीर्वादित करत आहेत. स्वामी माऊलीचा आशीर्वाद तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समृद्धी, आरोग्य आणि तुमच्या कुटुंबियांना सर्व काही चिंतेतून मुक्त करो, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.